वाटलं रात्री की ते तब्बल 17 वर्ष संघर्ष करतात आणि 17 वर्ष संघर्ष करून अजून पण ती लढाई लढतात। मग मी आपल्यासोबत 1 वर्ष झालं आपल्या कनेक्टसाठी वेळ काढून आज आपल्यासोबत आहेत, आमच्या विचाराशी लगडीत आहेत, आम्ही जसं म्हणतो त्या पद्धतीने चालायला तयार झालो आम्ही। पण हे सर्व तुमच्या सर्व प्रशिक्षणासाठी त्यांचं मन मोठं, त्यांना चेष्टा करा, मस्करी करा, काय वाटेल ते बोललं तरी देखील ते बिचारे कधी आता त्यांच्या तोंडातून एक बरं शब्द निघत नाही आहे। ते चांगलं आहे, त्याला चांगलंच म्हणावं लागतं। पण आपण सर्वांनी हा लढा हारलेला नाही आहे, हा लढा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या अँगलने तब्बल 2 तास काल भरतशेठ गोगावले साहेब तुमच्यासंगत फिरले सदा, पण आज जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा 7 लोकांचा पास तयार होता। तो 7 लोकांचा पास तयार असताना तिथं गेल्यानंतर 7चा 2 झाला, 7चा 2 झाला। 2 कसा झाला म्हणाल दादा, इकडे या ना साईडला जरा, पाठीमागची हांती बिनतील तुम्हाला परत। तर 7चा 2 झाला आणि 2 झाल्यानंतर तरी देखील मी पवन भटला म्हटलं की बाबा आपण थांबायला नको, मिळाय ना पहिला आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जाऊन शेठ नाही विनंती करू, बाहेरची माणसं कशी आतमध्ये आणता येतील। पण विषय असा झाला की आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त जर आकडा पास देण्याचा वाटप कोणाचा असेल तर तो भरत शेठचा होता। तिथले शिंदे साहेब म्हणजे होते मंत्री, त्यांनी सांगितलं पासच वाटायचं नाही कोणाला। तरी देखील शेठना म्हटलं बालाजी पाटील तरी आले पाहिजेत, बाकी कोण नाही आलं तर चालेल, आम्ही बाकीच्यांना काय सांगायचं आहे ते काही बोलणार नाहीत। मी त्यांच्यासाठी माझ्याकडे औषध तयार आहे, मी माझ्या माणसांना मी सांगू शकतो, काय अडचण नाही। पण आणि पुन्हा संघर्ष नको व्हायला आणि परत वेगळं बाबा एकटेच गेले असं नको व्हायला, म्हणून त्यांना बोलवल्यानंतर मग आम्ही आतमध्ये तब्बल आमच्यासाठी 2 सकाळी 11 वाजल्यापासून 11, 12, 1, 2 आणि 3 वाजून 45 मिनिट म्हणजे 5 तास 45 मिनिट एक कॅबिनेट मंत्री आमच्या सोबत सातत्यपूर्वक त्या ठिकाणी होता। त्यांच्यासाठी एकदा भरत शेठसाठी एकदा जोरदार करावा। त्यांनी भेट घडवून दिल्यानंतरच बाकीच्या गोष्टी, तिथं गेल्यानंतर पण टाइम असा निर्माण झाला माऊली, तिथं गेल्यानंतर अशी निर्माण परिस्थिती झाली। आता बाहेरून तर 3 दोघंच आतमध्ये आले, आतमध्ये आल्यानंतर पवन भट परत शिकणार्थी संघट नाही तर आम्ही काय बोललो हे कळणार कसं। आता हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला, पुन्हा संघर्ष। तिथं गेल्यानंतर फक्त 2 जणच आतमध्ये मिटिंगमध्ये जावा, मी म्हटलं तसं नाही, आतमध्ये बाहेर पवन भट आहेत त्यांना बोलून घ्या, मग कोण परत शिकणार्थी बोलून घ्या। मग आतून त्यांना बोलून घेतलं आणि त्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या गेल्या। ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना पुन्हा तोच प्रश्न आणि पुन्हा ते विषय आजच्या घडीला बघितलं तर ते पैशाची तरतूद करायला लागलेले आहेत। आपल्यासाठी मुदतवाढ जी आहे त्या मुदतवाढीसाठी ते रकमेची तरतूद करून येत्या 2-3 दिवसामध्ये हा विषय मार्गस्थ लावू, अशा पद्धतीचे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून जे निर्माण झालं। आता ते ह्या सगळ्या गोष्टी मी पाटील साहेब याबद्दल काही बोलू शकत नाही, पाटील साहेब आल्यानंतर जे गोष्ट घडली ते पाटील साहेब बोलतील आणि पाटील साहेब आल्यानंतर बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील। पण एवढं 100% की आपली ज्या अनुषंगाने भेट होते, ज्या पद्धतीने आपली चर्चा होते, ते आपले कोणतरी नातेवाईकाची अशी भेट आपली त्या ठिकाणी निर्माण होते। बाकीची मंडळी भेटण्यासाठी आतुर आहेत, जीवाचं रान करायला लागल्यात, पण तिथं आपल्याला जेवणापासून ते बसण्यापर्यंत व्यवस्था सगळी त्या ठिकाणी केली जाते। ह्याचं कुठेतरी गांभीर्य तुम्ही मनामध्ये लक्षात घ्या। म्हणजे तुमचं नेतृत्व सक्षम आहे, तुम्ही जर सर्वांनी साथ दिली, किती संख्याबळ आहे आपलं, किती संख्यावरती आपण बोलतोय, किती माणसं आपल्यासोबत आहेत, पण तुमच्यासोबत किती माणसं आहेत याच्यापेक्षा तुमच्या संगत आहे ती माणसं किती मोठी आहेत याचं खूप गांभीर्य महत्त्वाचं आहे। कौरव आणि पांडव जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळेस श्रीकृष्ण भगवानकडे प्रत्येकजण मदत मागण्यासाठी गेले आणि त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान झोपले होते आणि त्या श्रीकृष्ण भगवानला विचारलं, दुर्योधनाने विचारलं, बाबा उद्या लढाई चालू आहे, कुरुक्षेत्रावरती लढाई होणार आहे, तुझ्याकडून आम्हाला मदत पाहिजे, तू काय देणार मदत। पांडव पण त्या ठिकाणी आले, त्यांनी सांगितलं माझ्या 2 अटी आहेत, ज्या बाजूने मी असेल त्या बाजूने माझं सैन्य नसेल, ज्या बाजूने